संसदेच्या अधिवेशनामध्ये दोन मुद्दे सगळ्यात जास्त तापलेले आहेत किंवा त्याच्या संदर्भात देशभरात चर्चा सुरू आहे ती म्हणजे मणिपूरचा मुद्दा आणि दुसरा आहे दिल्लीचा अध्यादेश। आता मणिपूरच्या मुद्द्यावरून तर संसदेचे सुरुवातीचे अधिवेशनाचे जे दिवस होते ते आपण जास्त गदारोळात पाहिले होते की कामकाज सुद्धा होत नव्हतं। त्याच्यानंतर संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये सगळ्यात पहिले दिल्ली सेवा विधेयक जे आहे ते सादर करण्यात आलं। लोकसभेतनं ते पास सुद्धा झालेलं आहे। आता त्याची परीक्षा आहे ती राज्यसभेमध्ये। हे बिल जर राज्यसभेमधनं सुद्धा पास झालं तर नेमकं काय होऊ शकतं, कारण की हे विधेयक राज्यसभेमधनं पास व्हायला नको म्हणजे मंजूर व्हायला नको याच्यासाठीच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातल्या जवळपास सर्वच विरोधी पक्षांची त्यांच्या राज्यांमध्ये जाऊन अक्षरशः भेट घेतलेली होती आणि अगदी इंडिया अलायन्सच्या सुद्धा ज्या बैठका होत होत्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ही कायम अट ठेवलेली होती की दिल्लीच्या विधेयकासंदर्भात तुम्ही आम आदमी पक्षाची जी भूमिका आहे त्याला समर्थन द्यायला हवं। त्यामुळेच आज आपल्याला समजून घ्यायला हवं की लोकसभेमध्ये पास झालेलं बिल आता जेव्हा राज्यसभेतनं सुद्धा मंजूर होईल त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो, कारण की हा परिणाम हा काही केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसणार आहे तर विरोधकांच्या नव्याने आलेल्या इंडिया अलायन्ससाठी सुद्धा अतिशय परिणामकारक ठरणार आहे। आणि हेच मुद्दे आपण या पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात पहिले हे दिल्ली सेवा विधेयक काय आहे हे समजून घ्यायला हवं, म्हणजे जो दिल्लीच्या संदर्भात अध्यादेश केंद्र सरकारने आणलेला होता जो आता मंजूर संसदेच्या अधिवेशनात करणं गरजेचं आहे, तो अध्यादेश काय होता किंवा ते जे आता विधेयक मांडण्यात आलेलं आहे ते काय होतं, त्याने काय परिणाम होणार आहेत हे समजून घेऊ। म्हणजे हे बिल संसदेतनं पास झाल्यानंतर नेमकं दिल्लीमध्ये काय होऊ शकतं, ज्याला आम आदमी पक्षाचा विरोध आहे हे सगळ्यात पहिले जाणून घेऊ आणि मग त्याचा इंडिया अलायन्सवर सुद्धा कसा परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले मुद्दा होता तो म्हणजे दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचा। सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं होतं। जानेवारीमध्ये घटनापीठाने या संदर्भातला निर्णय जो आहे तो राखीव ठेवलेला होता, जो अगदी 11 मेला म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्र सत्ता संघर्षासंदर्भात सुद्धा घटनापीठानं जजमेंट दिलेलं होतं, निर्णय जाहीर केलेला होता, त्याच दिवशी दिल्ली संदर्भातला सुद्धा हा एक महत्त्वाचा निर्णय आलेला होता। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं की पोलीस पब्लिक ऑर्डर वगळता इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या या राज्य सरकार करू शकतं। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात निकाल देताना एक उल्लेख सुद्धा केलेला होता ज्याचाच फायदा खरं तर केंद्र सरकारला झाला आणि त्यामुळेच ते अध्यादेश आणू शकले। कोर्टाने काय म्हटलेलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्यांसंदर्भात केंद्र सरकारने कोणता कायदाच न तयार केल्याने लोकांनी निवडून आणलेल्या दिल्ली सरकारला त्याचे अधिकार आहेत, राज्यपालांना नाही, असं कोर्टाने म्हटलेलं होतं। म्हणजेच काय की केंद्राने कायदा केला नाहीये म्हणून ते राज्य सरकारकडे जाते, म्हणजे केंद्र कायदा करू शकतं असं सुद्धा एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं। लगेचच एका आठवड्यामध्ये केंद्र सरकारने अध्यादेश काढला आणि हे अधिकार राज्यपालांना देऊन सुद्धा टाकले। आता या अध्यादेशात काय होतं, जेच आता विधेयक संसदेमध्ये मांडलं जात आहे ते थोडक्यात समजून घेऊ। गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि या सुधारणेनुसार नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिसेस अथॉरिटी तयार करण्यात आली। या प्राधिकरणाला बदल्या आणि नियुक्त्यांबाबत राज्यपालांना शिफारसी द्यायच्यात। या प्राधिकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य सचिव आणि गृह विभागाचे प्रधान सचिव असणार आहेत। आता याच तिघांकडून आलेल्या शिफारसींची फाईल ही राज्यपालांकडे जाईल आणि सरतेशेवटी राज्यपालच निर्णय घेतील। कसा असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की या प्राधिकरणात 3 सदस्य आहेत, जसे मी तुम्हाला सांगितले, ज्यातले दिल्लीचे मुख्यमंत्री सोडले तर उरलेले दोघे हे एक प्रकारे केंद्राचेच अधिकारी झाले। प्राधिकरण बहुमताने निर्णय घेणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा 2 या अधिकाऱ्यांचं बहुमत त्याच्यावर भारी पडू शकतं। शिवाय या तिघांनी पाठवलेल्या शिफारसींमधली नावं राज्यपाल नाकारूही शकतात। मतभेद असतील तर राज्यपालांचा शब्द हाच शेवटचा मानला जाईल आणि यामुळेच एक प्रकारे पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत अधिकार हे राज्यपालांकडे जात आहेत असा हा एक प्रकारचा अध्यादेश आहे आणि तो नियमानुसार 6 महिन्यात संसदेमधून मंजूर सुद्धा करून घ्यावा लागतो। तसं जर नाही झालं तर तो लॅप्स होऊ शकतो, म्हणजे एक प्रकारे रद्द होऊ शकतो। आता मे मध्ये आणलेला हा अध्यादेश आहे, नोव्हेंबरच्या आत तो संसदेत मंजूर करून घेणं अनिवार्य आहे, त्याच्यामुळेच याच पावसाळी अधिवेशनात तो मंजूर करून घेण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारचा आहे। आता यात ही तर गोष्ट स्पष्ट आहे की या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार हे एक प्रकारे राज्यपालांकडे जात असल्यामुळे किंवा त्याच्यावर शेवटचा शब्द हा राज्यपालांचाच महत्त्वाचा असल्यामुळे साहजिक आहे दिल्ली सरकार जे आहे ते याला विरोध करते आणि म्हणूनच याचा परिणाम आता कसा होणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे आता विधेयक राज्यसभेत सुद्धा मंजूर झालं, ते कायद्याच्या स्वरूपात आलं की त्याचा फटका जो आहे तो दिल्ली सरकारला म्हणजेच आम आदमी पक्षाच्या सरकारला बसणार आहे, कारण की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार हे
एक प्रकारे राज्यपालांकडे जातील, ते अरविंद केजरीवाल यांना नकोय। आणि इंडिया अलायन्सवर याचा कसा परिणाम होईल, तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की इंडिया अलायन्समध्ये आम आदमी पक्ष सुद्धा आहे आणि हाच आम आदमी पक्षाने इंडिया अलायन्सच्या ज्या दोन प्रमुख बैठका झाल्या, पाटण्यामधली बैठक आणि त्याच्यानंतर झालेली बंगळुरूतली बैठक, या दोन्ही बैठकांमध्ये आम आदमी पक्षाचा हा कायमच आग्रह राहिलेला होता की दिल्लीच्या या अध्यादेशाच्या विरोधामध्ये तुम्ही आम आदमी पक्षाला समर्थन द्या, तरच आम्ही या इंडिया अलायन्समध्ये असू। बिहारच्या पाटण्यामध्ये जी ही बैठक झालेली होती त्याही वेळेला या संदर्भात सगळ्यात पहिले चर्चा व्हायला हवी, म्हणजे या अध्यादेशाच्या संदर्भात या पाटण्यातल्या बैठकीमध्ये चर्चा ही व्हायला हवी अशी अट एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी टाकलेली होती। आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेसने मात्र आपलं समर्थन त्यावेळेला व्यक्त केलेलं नव्हतं। इतर पक्ष जे आहेत विरोधांमधले त्या सगळ्यांनी अरविंद केजरीवाल यांना समर्थन देण्याची भूमिका घेतलेली होती, पण काँग्रेसची मात्र भूमिका स्पष्ट नव्हती। आणि म्हणून पाटण्यातली बैठक संपताच अरविंद केजरीवाल यांनी एक प्रेस नोट काढली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर आरोप सुद्धा केलेले होते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, अन्यथा आम्ही पुढच्या बैठकांमध्ये येणार नाही अशी ही भूमिका ही आम आदमी पक्षाने घेतलेली होती। आणि त्याच्यानंतर बंगळुरूतल्या बैठकीमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाने यावं यासाठी शेवटी काँग्रेसने भूमिका घेतली की आम्ही आम आदमी पक्षाला या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये मदत करू, राज्यसभेमध्ये मदत करू। मदत का गरजेची होती, तर लोकसभेमध्ये सरकारचं आपलं स्वतःचं बहुमत आहे, तिथून तो अध्यादेश मंजूर होणं अगदी सोपं होतं, पण राज्यसभेमध्ये मात्र अटीतटीचा सामना आहे। विरोधक सुद्धा सगळे जर एकवटले तर ते या अध्यादेश नामंजूर करून घेण्यामध्ये एक प्रकारे यशस्वी ठरतील अशी आम आदमी पक्षाचं मत आहे। आणि म्हणूनच विरोधकांची याच्यामध्ये आपल्याला समर्थन मिळवण्याची भावना जी आहे ही आम आदमी पक्षाची होती आणि यामध्येच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाहीये, म्हणून पाटण्याच्या बैठकीतून निघताच लगेचच आम आदमी पक्षाने नाराजीचा सूर उमटवलेला होता। आणि ज्याचेच पडसाद हे आपल्याला आता सुद्धा लोकसभेमध्ये जेव्हा हे बिल सादर करण्यात आलं होतं त्यावेळेला अमित शहाने बोलून दाखवलेलं होतं। गृहमंत्री अमित शहा जेव्हा या संदर्भात या बिल संदर्भात बोलत होते त्यावेळेला त्यांनी विरोधकांना उद्देशून हे सुद्धा सांगितलं की तुम्ही तर तुमच्या इंडिया अलायन्स तयार केलेला आहे, पण ज्या क्षणाला या अध्यादेशावरून आपल्याला फायदा होत नाहीये हे अरविंद केजरीवाल यांना समजेल तेव्हा ते या इंडिया अलायन्समध्ये राहणार नाहीत, तेव्हा ते तुमच्यासोबत राहणार नाहीत असं स्वतः अमित शहांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अमित शहा म्हणतात तसं जर झालं तर त्याचा एक चुकीचा मेसेज हा लोकांमध्ये जाऊ शकतो इंडिया अलायन्स संदर्भातला, कारण की आम आदमी पक्ष हा केवळ आपला अध्यादेश मंजूर करण्यापुरता त्या अलायन्समध्ये गेलेला होता आणि तो उद्देश त्यांचा सफल झाला नाही। ते अध्यादेश हा लोकसभेत राज्यसभेत मंजूर झाला तर त्याचा फटका हा आम आदमी पक्षाला बसणार आहे। आणि जर या अलायन्समध्ये राहून सुद्धा आपल्याला फायदा होत नसेल, जर विरोधकांच्या आघाडीमध्ये राहून हे बिल नामंजूर करण्यात आपण यशस्वी ठरलो नाही अशी भावना जर आम आदमी पक्षाला वाटली आणि ते त्यातून बाहेर पडले अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार, तर त्याचा मेसेज हा त्यांच्या विरोधक जे आहेत त्यांच्या मतदारांमध्ये चुकीचा जाऊ शकतो। आणि मुळात म्हणजे की एका अध्यादेशावरनच किंवा एका साध्या विधेयकावरनं सुद्धा इंडिया अलायन्समध्ये सुरुवातीलाच फूट पडलेली आहे, अवघ्या त्याच्या निर्माणाच्या 1 ते 2 महिन्यांमध्येच फूट पडलेली आहे असं चित्र सुद्धा समोर जाऊ शकतं। आणि दुसरं चित्र म्हणजे की याचा परिणाम असा सुद्धा होऊ शकतो की इंडिया अलायन्सने जे 2 मुद्दे त्यांचा इंडिया अलायन्स फॉर्म केल्यानंतर हाती घेतलेले होते त्यातला पहिला मुद्दा मणिपूर आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे हा दिल्लीचा अध्यादेश, त्यातल्या या पहिल्याच मिशनमध्ये इंडिया अलायन्स फेल गेलं असा सुद्धा मेसेज हा जाऊ शकतो किंवा याचा वापर हा भाजप किंवा एनडीए मधले जे मित्रपक्ष आहेत ते याचा वापर करू शकतात की इंडिया ही कितीही एकत्र आली, म्हणजे हे विरोधक कितीही एकत्र आले तरी सुद्धा त्याचा फायदा त्यांना होताना पाहायला मिळत नाहीये किंवा ते एकत्र येऊन सुद्धा ते भाजपला शह देऊ शकत नाहीयेत। राज्यसभेमध्ये विरोधक जर सगळे एकवटले असते तर हे अध्यादेश नामंजूर करून घेण्यामध्ये ते यशस्वी ठरू शकले असते, पण अजून बसपाची भूमिका स्पष्ट नाहीये। बिजू जनता दल यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते या अध्यादेशाच्या समर्थनात राज्यसभेमध्ये सुद्धा भूमिका घेणार आहेत। YSRCP सुद्धा काही प्रमाणात तसंच आहे। त्याच्यामुळे या सगळ्यांच्या भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विरोधक जे इंडिया अलायन्स आहे त्यांना याचा फटका बसतोय आणि सगळ्यात पहिलं मिशन जे त्यांनी हाती घेतलेलं होतं तेच कुठेतरी फेल जाईल, याच्यावर त्यांना कशी नुकसान भरपाई करायची याच्यावर सुद्धा त्यांना विचार हा करावा लागणार आहे। त्यामुळे हे अध्यादेश जरी दिल्ली संदर्भातला असला आणि तो जरी मंजूर झाला दोन्ही संसदेच्या सभागृहांमध्ये तरी त्याचा परिणाम जो आहे तो केवळ दिल्लीपुरता नसणार आहे, तर तो इंडिया अलायन्ससाठी सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। एक म्हणजे की त्या इंडिया अलायन्समधनं आम आदमी पक्षासारखा एक राष्ट्रीय पक्ष जर त्यातनं बाहेर पडत असेल तर तो सगळ्यात मोठा झटका असेल इंडिया अलायन्ससाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते दोन मुद्दे जे त्यांनी अगदी सुरुवातीलाच हाती घेतलेले होते त्यातला पहिलाच मुद्दा जर बारगळला किंवा ते मिशन त्यांचं फेल गेलं तर त्याचा सुद्धा मेसेज हा त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्या मतदारांमध्ये जाऊ शकतो। अर्थात यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।